महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी आजची सर्वात मोठी बातमी आणि एक मोठा राजकीय भूकंप. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला आता एक मोठं वळण मिळालं आहे. पण हा फक्त एक साधा राजीनामा नाही, यामागे आहे एक धक्कादायक आणि गंभीर प्रकरण. नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अतिशय चर्चेत असलेल्या आणि गाजत असलेल्या विषयावर बोलणार आहोत. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामागचं खरं कारण नेमकं काय आहे? विशेष म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांना या मोठ्या वादाला सामोरं जावं लागलं. नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं. महिलांच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप, पोलिसांनी केलेली अटक आणि त्यानंतर एकामागून एक समोर येणारे धक्कादायक खुलासे, या सगळ्यामुळे समाजात संतापाची तीव्र लाट उसळली. आणि मग या प्रकरणाला अजून मोठं वळण मिळालं जेव्हा रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांचे जवळीक दाखवणारे फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले. फोटोज आणि व्हिडिओज समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. प्रश्न उपस्थित झाले आणि विरोधकांनी थेट त्यांचा राजीनामा मागितला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती समोर आली. वाढता राजकीय दबाव, जनतेचा रोष आणि सतत वाढत चाललेला वाद, या सगळ्याचा शेवट अखेर राजीनाम्यात झाला. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न, या राजीनामा पत्रात नेमकं काय लिहिलंय? अवघ्या 7 ओळींच्या पत्रात रुपाली चाकणकर यांनी अत्यंत साध्या शब्दांत लिहिलं, वैयक्तिक कारणास्तव मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे. कोणताही वादाचा उल्लेख नाही, कोणतीही सफाई नाही, फक्त वैयक्तिक कारण. पण खरी गोष्ट अशी आहे की राजकारणात प्रत्येक शब्दाच्या मागे अनेक अर्थ दडलेले असतात आणि या राजीनाम्यामागची खरी कारणं काय असू शकतात यावर आता सर्वत्र चर्चा सुरू आहे. दरम्यान राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे, या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. म्हणजेच ही कारवाई इथेच थांबणार नाही, तर पुढे अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजीनाम्यानंतरही रुपाली चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या प्रकरणात करण्यात आलेले काही आरोप हे राजकीय स्तरावरचे असून त्यांची अधिकृत चौकशी सुरू आहे. त्यामुळे अंतिम सत्य समोर येणं अद्याप बाकी आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आलेला आहे. समाजात अजूनही भोंदूबाबांवर विश्वास ठेवणं किती धोकादायक ठरू शकतं आणि महिला आयोगासारख्या संवेदनशील संस्थेच्या प्रमुखावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर अशा संस्थांची विश्वासार्हता आणि पारदर्शकता यावरही चर्चा सुरू आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा, ही फक्त सुरुवात आहे का? या प्रकरणात आणखी किती मोठी नावं समोर येणार आणि राजकारणात आणखी किती विकेट्स पडणार? एक गोष्ट मात्र नक्की, येणारे काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण हा फक्त एका राजीनाम्याचा मुद्दा नाही, तर विश्वास, जबाबदारी आणि सत्तेच्या वापरावर उभे राहिलेले गंभीर प्रश्न आहेत. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत व विचार मांडण्यास अजिबात संकोच करू नका. पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.